नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही गावाला निघालो आणि सगळं पॅकिंग वगैरे केली आणि खाली आलो आणि म्हटलं गाडी वगैरे झाकून ठेवावी, कारण खूप धूळ येतो ना, त्यामुळे खूप खराब होते. म्हणून मग झाकून वगैरे ठेवली आणि मग तसंच आम्ही जास्त काही सामान नव्हतं म्हणून म्हटलं यांना चला आपण बसनं जाऊया म्हटलं, कारण जास्त सामान पण नाही आणि दुपारी आहे ना, त्याच्यामुळे गर्दी पण नव्हती. आम्ही 3:30 वाजता निघालो. नंतर मग गेलो आणि ट्रेन लागूनच होती, ट्रेनमध्ये बसून घेतलं आणि सीटा वगैरे घेतल्या, आपल्या सगळं सामान व्यवस्थित ठेवलं आणि नंतर मग घरूनच डबा आणला होता, तर मग जेवण वगैरे करून घेतलं आणि चिप्स वगैरे घेतले होते आम्ही ट्रेनमध्ये आणि जेवण केल्यानंतर म्हटलं, आणि सीटा आमच्या वरच्या होत्या त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता. आपापले सीट घेऊन आम्ही झोपून गेलो आणि यांना तर काही झोप लागत नाही. हे बसले होते मूवी बघत आणि मी माझ्या सीटवर झोपून गेले होते, कारण मी थकले होते खूप. त्याच्यानंतर मग आम्हाला म्हणजे आधीच इकडून पुण्यावरून लेट झाली, त्याच्यामुळे 1 तास पोचायला आम्हाला लेट झाला आणि नंतर मग जवळजवळ आल्यानंतर ना, मी इथे बघत होती की स्टॉप कुठं ना येतं, त्या दारातून येतं की त्या दारातून येतं, मी असं चेक करत होते माझं. आणि मला आता इतक्यादा मी ट्रेननी येते, मला माझा नवरा तर म्हणत होता की तू इतक्यादा ट्रेननी येते, तुला माहीत नाही का की स्टॉप कुठनं येतं म्हणून. म्हटलं हो, नाही माहीत मला. आणि माझं इकडून तिकडून बघणं चालू होतं की स्टॉप कुठनं येतं, म्हणजे आपल्याला उतरायला बरं पडतं. आणि आम्ही ऑलरेडी सामान ना इकडच्या सीटवर आणून ठेवलं होतं आणि या साईडनी जर स्टॉप आला तर मग कसं करायचं. आणि समोर ना ते पोते वगैरे ठेवले होते आणि या दाराला ना इथे काहीतरी सामान ठेवलं होतं त्यांनी. तर म्हटलं बघूया, पण ना स्टॉप यायला खूप टाईम होता, तर मग 1 तास बाकी होता. मग आम्ही बसलो आणि बसल्यानंतर ना त्यांचं व्हिडिओ काढणं चालू होतं. आणि गावाला जायचं म्हटलं ना तर खूप एक्सायटेड वाटते. तिकडचं नेचर आणि एकदम म्हणजे हिरवंगार, आणि इकडे जे पुण्यात आहे ना ते तसं काही भेटत नाही पाहायला, त्याच्यामुळे असं वाटते गावाकडेच राहावं. त्याच्यानंतर आम्ही फायनली पोचलो. त्याच्यानंतर आम्ही ऑटो बुक केला, म्हणजे तिथे खाली स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर ना एक दादा चालला होता, त्याला थांबवलं आणि त्याला विचारलं, कारण आमच्या गावाला जायला म्हणजे मग काय स्पेशल, तो म्हटला स्पेशल ऑटो करावं लागेल. तर त्याला म्हटलं ठीक आहे, मग आम्हाला घरपोच एकदम घरी आम्हाला नेऊन देतो. म्हटलं हो ठीक आहे चालेल. तर मग आम्ही ऑटोत बसलो आणि त्याच्यानंतर निघालो घरी. त्यानंतर ना फायनली आम्ही ऑलमोस्ट गावाच्या जवळ आलो होतो आणि नंतर ना घरी पोचलो. आणि पोचल्यानंतर हे मस्त सोप्यावर बसून आपला मोबाईल बघत होते आणि त्यानंतर मी तुम्हाला माझं घर दाखवते. तर हे असं माझं घर आहे आणि इकडे माझी आई, कारण आमच्याकडे म्हशी आहे ना, तर दूध वगैरे तापवायला ती आईनी शेगडी घेतली. पहिले मातीची चूल होती, आता ती कुठली शेगडी आहे माहीत नाही, म्हणजे चार्जिंगवाली आहे आणि आपोआप लागते ती. चार्जिंग केल्यानंतर
आणि त्यामध्ये लाकडं वगैरे टाकावं लागते. अशी ती शेगडी आणि ही अशी झाडं छान मस्त लावले आहे. तर असं माझं घर आहे बघा. आम्ही ज्या दिवशी पोचलो ना त्या दिवशी होती रामनवमी. आणि रामनवमीच्या दिवशी ना अशी दिंडी निघाली होती घराच्या समोरून. सगळे भजनं वगैरे, म्हणजे ती नेहमीची दिंडी असते, ती सगळीकडे फिरत असते गावामध्ये. आणि इकडे हे साड्यावाल्या आल्या होता, तर साड्या बघत होत्या. त्यानंतर ना आम्ही सायंकाळी मस्त शेतात गेलो. की घराजवळून ना जास्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आमचं शेत आहे. तर आम्ही तिथे गेलो होतो, कारण आम्हाला घरात करमत नव्हतं. म्हणून हे म्हटले की चल आपण शेतात जाऊन येऊ. आणि त्यानंतर मग आम्ही दोघंजण गाडीने निघालो. तर हा कॅनल आहे हा बनलेला. आणि त्याच्यानंतर सरळ आम्ही गेलो शेताकडे. आणि जाता जाताना आमच्या इथे एक लॉन पण, म्हणजे शेतामध्ये त्यांनी लॉन बनवलं आहे. तर समोरच लॉन पण आहे. आणि त्यानंतर ना मला आणि लॉन झालं की लगेच लॉनला लागूनच आमचं शेत आहे. तर हे लॉन आहे, जस्ट 2 वर्ष झाले असतील बनलेलं आहे. तर सगळे कार्यक्रम वगैरे होतात तिथे. छान आहे आतमध्ये लॉन. हे आमचं शेत आहे. आणि इथे ना गहू लावला होता. आणि जे काही कचरापट्टी मग ते उरलेलं होतं ना, म्हणून मग इथे जाळून टाकलं होतं. तर हे माझं शेत आहे. आणि एकदम रोड टच आहे आमचं शेत. आणि त्याच्यानंतर ना थोडं समोर गेलं तर म्हणजे आमच्या शेताला लागून इकडच्या साईडनी काकांचं शेत आहे. आणि इथे विहीर आहे. ही आमच्या शेतातली विहीर आहे. आणि ह्या विहिरीचं पाणी ना आटतच नाही. आणि म्हणजे झरे आहे खूप मोठे मोठे. आणि पावसाळ्यात तर फुल भरून जाते. तर खूप मोठी विहीर आहे. आणि त्याच्यानंतर ना इथे ना याचं झाड आहे पेरूचं. खूप म्हणजे छोटे छोटे पेरू आले होते. यांना म्हटलं दाखवा तुम्ही. पेरू बघा कसे छान आले. आणि गोड आहे, खूप गोड. पण ना रोड टच वावर असल्यामुळे ना ते कोणी पण येतं आणि घेऊन जातं. कुंपण वगैरे नाही आहे ना, त्याच्यामुळे
ते आम्हाला काही खायला भेटत नाही, कधीतरीच म्हणजे राहिले तर भेटतात खायला. तर छान मस्त असे पेरू आले होते. आणि समोर ना तिकडे कडबा लावला होता. ते झाल्यानंतर यांना म्हटलं तर तुम्ही व्हिडिओ काढा आणि चला समोर बघू, तुम्हाला दाखवते काकाचं शेत कुठून चालू होते हे सगळं. खूप छान वाटते ना, आणि हिवाळ्यात खूप छान वाटते अजून शेतामध्ये. आणि आपल्याला त्या वातावरणामध्ये राहायची सवय असते ना, त्याच्यामुळे असं इकडे राहिल्यापेक्षा असं वाटतं कधी गावाला जातो. आणि यांचं चालू होतं शूटिंग, काय कॅप्चर करू आणि काय नाही. आणि खूप वेळपर्यंत आम्ही थांबलो. आणि त्याच्यानंतर ना मी इथे माझं व्हॉईस ओव्हर करत होते एका व्हिडिओला. शेतातून फिरून आलो, त्यानंतर घरी आलो. आणि घरी आल्यानंतर ना गावामध्ये जेवण असते, चैत्र असते 8-9 दिवसापर्यंत. तर आणि रोज 2 दिवस सगळे गाव असतं जेवायला संध्याकाळी. आणि नंतर मग काही दिवस जेवण दुपारचं असते. तर मग आम्ही जेवायला गेलो. तिकडून आल्यानंतर ही आईस्क्रीम बनवायला घेतली होती. दूध उकळून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडं कस्टर्ड पावडर आणि त्यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स असतात ना, काजू, बदाम आणि अजून त्यामध्ये ना मनुके पण टाकले. ग्रीनवाला जे पंपकिन सीड असते ना, त्या पण टाकल्या. आणि त्याचं एक मिक्सचर बनवून घेतलं होतं, म्हणजे मिक्सरमधून बारीक काढलं होतं. आणि दूध आणि कस्टर्ड पावडर आहे ना, पहिले थंड पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यानंतर जी पूड बनवली होती ना, ते मिक्स करून घेतले, गुठळ्या काढून घेतल्या. त्यानंतर दूध थंड झाले आणि त्यात टाकून दिलं आणि फ्रीजमध्ये सेट ठेवायला दिली होती. त्याच्यानंतर ना दुसऱ्या दिवशी ना आईनं धापुडे घालायला घेतले होते. आणि हे रात्रीच भिजू घातलं होतं आईने. आपलं कणिक असते ना, म्हणजे पीठ असतं, ते रात्री भिजत घालून ठेवलं होतं. आणि सकाळपर्यंत ते छान मस्तपैकी फुगलं होतं, म्हणजे आंबट आलं होतं. आणि त्यामध्ये आईने ठेचा टाकला. आणि त्याच्यानंतर ना थोडी कस्तुरी मेथी आणि तीळ पण टाकले. आणि सगळं ते मिक्स करून घेतलं. गुठळ्या वगैरे चेक करून घेतल्या होत्या आईने. आणि त्यामध्ये ना 2 वाटी ना आईने तांदळाचं पीठ टाकलं होतं. आणि ते सगळं मिक्स करून नंतर मग तिकडे शेगडीवर मांडलं होतं पाणी उकडायला. आणि आई दही विकायला गेली होती. त्यानंतर ना मग आल्यानंतर हे सगळं मिक्स केलं. आणि त्याच्यानंतर ना ते आईने वरून घेतलं, म्हणजे शिजवायला ठेवलं. ते हळूहळू टाकून ना त्याला गोल फिरवत राहावं लागतं. आईने थोडं पाणी, गरम पाणी आहे ना, ते थोडं काढून घेतलं होतं. म्हणजे जर जास्त होत असेल तर आणि कमी पडत असेल तर नंतर मग आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकता येतं. याच्यासाठी ते पाणी थोडं काढून घेतलं होतं. आणि इकडे हा मुंगूस आहे ना, दिवसभर इकडे तिकडं फिरत होता. त्याच्यानंतर ना हे आईचं प्रोसेस चालू होती आणि मी बघत होते, मला पण येतं करता. आणि त्याच्यानंतर मग हे आईने असं टाकून घेतलं. लगेच ते कुरडयासारखं लगेच, म्हणजे असं हे नाही होत, तर याला वेळ लागतं. त्याच्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम होत नाही, एकट्याला पण घुमवता येतं, म्हणजे टाकून दिल्यानंतर आणि छान मस्तपैकी मग शिजू दिलं आईने. त्याच्यानंतर ना मग आम्ही धापुडे घातले.
शिजलं होतं ते छान मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर आम्ही वरती गेलो आणि हा जो कपडा आहे ना ओला करून घ्यावा लागतं आणि आणि पाणी त्याचं पिळून टाकायचं आणि त्याच्यानंतर मग पसरवायचा आणि त्याच्यानंतर ना मग धापोडे घालायचे. आईला विचारलं मी पहिले की धापोडे म्हणजे फिरवू की नको. कधी कधी काय होतं ना, म्हणजे थोडं जरी पाणी कमी जास्त झालं तर आपल्याला शिजलं वाटतं, नंतर मग टाकल्यानंतर ना धापोडे ना त्याला तळा वगैरे जातात. तर मग आईला विचारलं मी पहिले की चम्मच फिरवू की नको. तर आई म्हटली काही नाही, ते घट्ट झालं आहे तर चम्मच फिरवला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, तू एक घालून दाखव मग मी बघतो. तर मग एक घातला. तर मग आई म्हटली ठीक आहे एवढेच घाल. आणि त्याच्यानंतर ना मग आणि तिकडे तर एवढं ऊन होतं बापरे, काही विचारायचं काम नाही. म्हणजे मी थोडा वेळ जरी घातले म्हणजे धापोडे घालताना तर एवढं गरमी झाली होती मला, खूप गरमी. म्हणजे 9 आणि 10 वाजताच असं वाटतं की कूलर लावून आतमध्येच राहावं, बाहेरच निघावू नये. आणि असेच एक एक करून ना मी धापोडे घालून घेतले मस्तपैकी. त्यानंतर ना इथे आईने ठेवली होती बासुंदी घोटायला आणि मी इथे कारभार करत होती. अर्धी आईने घोटून ठेवली होती. त्याच्यानंतर हा तिसऱ्या दिवशीचा प्रोग्राम आहे. जास्त काही व्हिडिओ कॅप्चर केले नाही आहेत, पण जे आहे ते एकाच व्हिडिओमध्ये मी पूर्ण कवर करून घेतलं. तर म्हटलं आईला बासुंदी कशाला करते, तर मग म्हणे जावयांना काहीतरी गोडधोड करा नको का. आता चैत्र चालू आहे, तिखट तर पदार्थ होणार नाही, म्हणजे चिकन मटन तर होणार नाही, पण गोडधोड तर होऊ शकते ना. म्हणून मग आईने बासुंदी बनवली होती, कारण घरचं दूध असल्यावर काही नो टेन्शनच असते. आणि उरलेली तुम्ही घेऊन पण जा, आणि घेऊन पण आलो होतो आम्ही. मग इथे बासुंदी घोटायला ठेवली आणि त्याच्यानंतर मग आईने मला बसायला सांगितलं होतं. तर मग मी घोटत घोटत बसले होते आणि इकडे कूलर लावून सगळे मस्त आरामात झोपले होते. आणि त्याच्यानंतर ना हा लास्ट डे 4th डेचे आहे. 4th डेला आम्ही ठेवला होता बिर्याणीचा प्रोग्राम ठेवला होता, पण तो कॅन्सल करून बाबांनी आंबे आणले होते. मग बाबा म्हटले की आंब्याचा रस करा. मग आंब्याचा रस आणि हे कुरडई वगैरे केले होते. आणि त्याच्यानंतर ना मग हा 4th डे आहे. तर आम्ही सकाळीच मी बिर्याणी घेतली होती बनवायला आणि आम्ही सगळेजण बिर्याणी खाणार होती म्हणून एवढी सारी बिर्याणी बनवली होती. एकीकडे तांदूळ शिजवायला ठेवले होते आणि ऑलमोस्ट झाले होते तांदूळ शिजवून, पण पचका एवढा झाला की ते तांदूळाला काढून नव्हतं ठेवलं ना, त्याच्यामुळे ना ते थोडेसे चिकट झाले होते. आणि इकडे मी बिर्याणीचा मसाला आहे ना तो बनवून ठेवला होता शिजायला. आणि तोपर्यंत मग कोथिंबीर वगैरे सगळं कापून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मग लेअरिंग वगैरे करून घेतलं. तर असा होता आमचा गावाकडचा दिवस आणि खूप छान वाटलं आम्हाला. यायची इच्छा नव्हती, पण ऑफिसमुळे तर यावं लागलं ना. आणि आम्ही उन्हामुळे पण असं कुठे गेलो पण नाही, घरातल्या घरातच राहिलो आणि त्याच्यामुळे पण थोडं बोर होत होतं. पण आता गाव म्हटलं की एवढं काही बोर होत नाही. तर असे होते आमचे गावाकडचे दिवस. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही सजेशन सांगायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असेच आमचे ब्लॉग नवीन येत राहील आणि तुम्ही पहा आणि नवीन सजेशन देत राहा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.